पुणे म्हणजे विद्येचे व कलेचे माहेरघर. इथल्या प्रत्येक कोपऱ्यात इतिहासाच्या खुणा आणि कलेचा गंध दरवळत असतो. डेक्कन परिसरातील फर्ग्युसन कॉलेज रोड म्हणजे तरुणाईचा सळसळता उत्साह. याच रस्त्यावरील गुडलक हॉटेलच्या कोपऱ्यावर असलेला कलाकार कट्टा केवळ एक जागा नसून ती नवोदित कलाकारांच्या स्वप्नांना मिळणारी उभारी होती. मात्र अलीकडेच पुणे महानगरपालिकेने हा कट्टा हटवल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा निर्णय का घेतला गेलाय आणि त्यामागे नक्की काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह बाय प्रोडक्शनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या कलाकार कट्ट्याच्या स्थलांतराच्या निर्णयाविषयी चर्चा करणार आहोत. मंडळी, हा विषय खोलवर समजण्यापूर्वी आपल्याला कलाकार कट्ट्याचा प्रवास व वैशिष्ट्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या कट्ट्याची संकल्पना मांडण्यात आली होती. शनिवार रविवारच्या संध्याकाळी इथे येणारे गायक, वादक, चित्रकार आणि कवी आपल्या कलेने डेक्कनचा परिसर मंत्रमुग्ध करून टाकायचे. विनामूल्य उपलब्ध असलेल्या या व्यासपीठामुळे अनेक तरुण कलाकारांना आपली कला लोकांसमोर मांडण्याची संधी मिळाली. रस्त्यावरून जाणारा सामान्य माणूस क्षणभर थांबून या कलेचा आनंद घ्यायचा, ज्यामुळे कलेचे लोकशाहीकरण झाले होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. याच परिसरात नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू, डॉक्टर जब्बार पटेल आणि डॉक्टर मोहन आगाशे यांसारख्या दिग्गज महनीय व्यक्तींनी आपल्या कलेचा पाया रचला. पीडीएच्या नाटकांच्या तालमी संपल्यानंतर डॉक्टर श्रीराम लागू उशिरापर्यंत इथे बसून तरुण रंगकर्मींसोबत कला, समाज आणि जागतिक रंगभूमीवर चर्चा करत असत. नुकतेच पुणे महानगरपालिकेने हा कट्टा हटवल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. महापालिका आयुक्त आणि प्रशासनाच्या मते FC रोडवरील वाढती गर्दी आणि वाहतुकीची कोंडी यामुळे हा निर्णय घेणे भाग होते. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि रस्त्यावरील शिस्तीसाठी कट्टा हटवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र या निर्णयामुळे पुणेकर आणि कलाप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या वादात आता एक महत्त्वाची मागणी समोर आली आहे. जागतिक मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागातर्फे या कलाकार कट्ट्याला नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे हे निवेदन दिले असून डॉक्टर लागू यांच्या स्मृती जपणे हीच मराठी भाषेला खरी आदरांजली ठरेल असे म्हटले आहे. जर प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर व्यापक लोक चळवळ उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. विश्वसनीय सूत्रांच्या वृत्तानुसार पुणेकरांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. शहरात व्यावसायिक बांधकामांना जागा मिळते, मग सांस्कृतिक वारसा जपणारा एक छोटा कट्टा प्रशासनाला अडथळा का वाटतोय असा प्रश्न विचारला जात आहे. सोशल मीडियावरून सेव्ह कलाकार कट्टा ही मोहीम जोरात सुरू असून कलाकारांनी तिथेच आपली कला सादर करून आपला निषेध नोंदवला आहे. पुण्यातील कलाकार कट्टा हटवण्यावरून सुरू असलेला हा वाद केवळ एका जागेचा नसून तो शहराच्या ओळखीचा आहे. विकास आणि संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रशासनाने नियम पाळताना कलाकारांच्या भावनांचा आदर करावा आणि कलाकारांनीही सार्वजनिक शिस्तीचे भान ठेवावे, यातच शहराचे हित आहे. जर योग्य संवाद आणि नियोजनाने नवा पर्याय शोधला तर पुण्याच्या या सांस्कृतिक कट्ट्याची ज्योत पुन्हा एकदा दिमाखात तवेत राहील. बाकी तुमच्या विषयावर काय विचार आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. असे सध्याच्या घडामोडींवर आधारित रंजक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या क्रिएटिव्ह बाय प्रोडक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.